सरस्वती विद्या मंदिर झोडगे संचलित शैक्षणिक सेवाभावी संस्थेचा बक्षीस वितरण समारंभ व विशेष विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 दिमाखात संपन्न। कैलासवासी संदीप सुधाकर सोनजे शैक्षणिक सेवाभावी संस्था झोडगे यांच्या वतीने शिक्षण तपस्वी स्वर्गीय अण्णासो श्रीधर जयराम सोनजे यांच्या जयंतीनिमित्त संस्थेअंतर्गत असलेल्या विविध शाळांमधील विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ व विशेष विद्यार्थी गुणगौरव सोहळा 2026 आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या यशाचे कौतुक करणे आणि इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता। या कार्यक्रमासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक श्री साहेबराव हिम्मतराव पाटील निवृत्त IPS हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच श्री विलास सोनवणे निवृत्त SCP, श्री दिनकर मुरलीधर पिंगळे निवृत्त DYSP आणि सौ अनिता पवार, कविता भदाणे यांचीही मान्यवर म्हणून उपस्थिती लाभली। प्रेरणादायी सोहळा दिनांक 8 ऑगस्ट 2026 आशा लॉन्स झोडगे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे संपन्न झाला। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन केले व आलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांचे संस्थेचे चेअरमन श्री शैलेश भाऊ सोनजे यांनी आठवणीचे एक रोपटं व डायरी देऊन सत्कार केला। तसेच सौ सानिका सोनजे मॅडम यांनी सौ अनिता पवार, कविता भदाणे मॅडम यांचा देखील सत्कार केला। सरस्वती विद्या मंदिर झोडगे यांच्या वतीने सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याची शोभा वाढवली। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माधुरी शिंदे मॅडम व सौ हर्षिता शेलार मॅडम यांनी केले। बघूया सविस्तर। आपल्या कठोर परिश्रमाच्या, जिद्दीच्या आणि अभ्यासाच्या बळावर ज्या विद्यार्थ्यांनी आज या मंचावर येऊन बक्षासाठी सातत्य आणि चिकाटी लागते आणि आपल्या या विद्यार्थ्यांनी तुमचे हे यश केवळ एक पदक किंवा प्रमाणपत्र नाही तर तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची ती एक भक्कम पायाभरणी आहे। मला असा प्रश्न आहे की MPSC एक्झाम पास होण्याकरता कोणत्या ॲक्टिव्हिटीपासून सुरुवात करावी? 6वी पासून सुरुवात भूगोल, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, सिव्हिल सायन्स 6, नंतर पॉलिटिकल सायन्स आणि सायन्स हे जे विषय आहेत हे एवढे त्यांचं संपूर्ण ज्या कीवर्ड्स आहेत, महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत ते संपूर्ण समजून घ्यायच्या। तेव्हापासून त्या जर समजल्या तर तो MPSCचाच अभ्यास असतो। 6वी सर, माझे नाव भूषण अभिमन्यू वाघ, मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे। सर माझा एक प्रश्न होता की सर तुम्ही ग्रामीण भागातले आहे, विशेष म्हणजे खानदेशातले आहे, तर पोलीस ऑफिसर होणं हे तुमचं लहानपणीपासून स्वप्न होतं का सर? नाही, लहानपणापासून स्वप्न नव्हतं। 12वी नंतर मी ठरवलं। 12वी जेव्हा मी बाहेर पडलो, म्हणजे तामसवाडीच्या बाहेर पडलो, किसान कॉलेजला गेलो। कॉलेजला गेल्यानंतर मी ठरवलं की कुठली तरी चांगली पोस्ट घ्यायची आणि डायरेक्ट व्हायचं, तर क्लासरूम ऑफिसर व्हायचं असं मी ठरवलं। म्हणजे ॲट द लेवल ऑफ ग्रॅज्युएट 12वी नंतर मी ठरवलेलं होतं ते। प्रश्न आहे, UPSC आणि MPSC मध्ये नेमका फरक काय आहे? UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, MPSC महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन। MPSCची जी परीक्षा असते ती फक्त आपल्या राज्यापुरती मर्यादित, महाराष्ट्र राज्यापुरती जे अधिकारी असतात महाराष्ट्रामध्ये, उदाहरणार्थ तुमचे डेप्टी कलेक्टर, DYSP, तहसीलदार, BDO, ग्रामसेवक, तलाठी, इतर जे सर्व आहेत तुमचे लँड रेकॉर्ड ऑफिसर असतील, सर्व राज्यापुरते जे आहेत ते MPSC लोकसेवा परीक्षा घेतली आणि त्यातून निवड करते मुलांची, मुलींची। UPSC जी आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारतासाठी युनियन ऑफ स्टेट्स, संपूर्ण राज्यांचा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, संघ लोकसेवा आयोग ती जी आहे ती IPS म्हणजे कलेक्टर, SP, IRS इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, त्याच्यात इन्कम टॅक्स, तुमचे एक्साईज, जे नंतर GST कमिशनर्स वगैरे जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंट, रेल्वे जे आहेत, जे केंद्र सरकारचे खाती आहेत आणि टॉप लेवलची जी सर्व्हिस आहे, सगळ्यात टॉप लेवलची भारतातली सर्वात जर
कुठली टॉप लेवलची सर्व्हिस असेल त्याची परीक्षा UPSC घेते. मी आता 9वीची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की पोलिसांमध्ये इन्स्पेक्टर हवालदार अशा काही पोस्ट मी ऐकल्या आहेत, तर अजून कोणकोणत्या पोस्ट असतात? डायरेक्ट भरती जी असते पोलीस खात्यामध्ये, एक तर पोलिसाची भरती होती ती दरवर्षी होत असते. पोलिसाचं प्रमोशन पोलीस नाईक होतं, पोलीस हवालदार होतं आणि सहाय्यक पोलीस फौजदार. मग डायरेक्ट जर पोलीस खात्यात यायचं असतं पहिली पोस्ट झाली पोलीस. दुसरी पोस्ट जी आहे ती पोलीस सब इन्स्पेक्टर PSI म्हणतो आपण, ती दुसरी पोस्ट आहे ती डायरेक्ट भरती होती. आणि तिसरी पोस्ट आहे ती DYSP. अशा 3 पोस्ट डायरेक्ट पोलीस खात्यात भरती होतात. मग ते बाकीच्या पोस्ट जे असतात ते प्रमोशनवरती होत असतात. ग्रामीण भागाबद्दल बोलतोय मी की आता 10वीची परीक्षा झाली, मग 10वी नंतर ठरवलं जातं की ठीक आहे आता 12वी करून घेऊ, 12वी नंतर निकाल लागल्यानंतर पुढे बघू, आणि मग एक कुठं जायचं हा गोल क्लिअर नसतो. मग एक साधारण या क्षेत्रात जर कर्तृत्व मिळवायचं असेल किंवा यश संपादन करायचं असेल तर गोल सेट हा कधीपासून केला पाहिजे? गोल्ड सेटचा आहे हा आपण जेव्हा प्राथमिक शाळेत ॲडमिशन्स घेतो 5वी 6वीपर्यंत ठीक आहे, त्यावेळेस त्याला थोडीफार मॅच्युरिटी आली असते मुलाला 6वी 5वी नंतर 6वी नंतर. आणि जेव्हा त्याला मॅच्युरिटी येते, परिपक्वता येते, समजायला लागते की डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आपल्याकडे इंजिनियर येतो, डॉक्टर येतो, प्राथमिक शिक्षक आहेत, हायस्कूलचे शिक्षक आहेत, प्रोफेसर्स आहेत, मुख्याध्यापक आहेत, नंतर प्राचार्य आहेत. आता हे आपण डोळ्याने बघत असतो. आता प्रत्येक मुलामध्ये किंवा मुलीमध्ये एक सुप्त शक्ती असते. सर्वगुण पोटेन्शियलिटी ज्याला म्हणतो आपण, सर्वगुण संपूर्ण मध्ये काहीतरी एक स्पेशालिटी असते. कोणाला जो सहज जर आपण त्याला पेटी दिली तर तो लगेच वाजायला लागतो पेटी. एखाद्याला गाणं म्हणायला लावलं तर लगेच गाणं म्हणायला, इतकं सुंदर लहान मुलं गाणं म्हणतात, छान म्हणतात, ते सिंगरपेक्षाही भारी गाणं. आणि एखाद्याला आता तो व्हिडिओ बघितला असेल मुलांचा, लहान मुलांचा व्हिडिओ आला तो मागे, एक कुत्र्याचा आवाज काढ, या मांजरीचा आवाज काढ, नंतर शेळीचा आवाज काढ, वेगवेगळे आवाज, एवढे सुंदर आवाज काढतात जे आपल्याला जमू शकत नाही. म्हणजे भगवंताने प्रत्येकाला एक एक देणगी दिलेली आहे. सर, माझे नाव भूषण अभिमन्यू वाघ. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी आहे. सर माझा एक प्रश्न होता की सर तुम्ही ग्रामीण भागातले आहेत, विशेष म्हणजे खानदेशातले आहेत, तर पोलीस ऑफिसर होणं हे तुमचं लहानपणीपासून स्वप्न होतं का सर? नाही, लहानपणापासून स्वप्न नव्हतं. 12वी नंतर मी ठरवलं. 12वी जेव्हा मी बाहेर पडलो, म्हणजे तामसवाडीच्या बाहेर पडलो, किसान कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर मी ठरवलं की कुठली तरी चांगली पोस्ट घ्यायची आणि डायरेक्ट व्हायचं तर क्लासरूम ऑफिसर व्हायचं असं मी ठरवलं. म्हणजे ॲट द लेवल ऑफ ग्रॅज्युएट 12वी नंतर मी ठरवलेलं होतं ते. आरुषिता कटक, मी इयत्ता 8वी विद्यार्थिनी. मला असा प्रश्न आहे की MPSC एक्झाम पास होण्याकरता कोणत्या इयत्तेपासून सुरुवात करावी? 6वीपासून सुरुवात. भूगोल, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र, सिव्हिल सायन्स 6, नंतर पॉलिटिकल सायन्स आणि सायन्स हे जे विषय आहेत हे एवढे त्यांचं संपूर्ण ज्या कीवर्ड्स आहेत, महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत ते संपूर्ण समजून घ्यायच्या. तेव्हापासून त्या जर समजल्या तर तो MPSCचाच अभ्यास असतो. 6वी विद्यार्थ्यांसोबत स्टेजवर पात्र विद्यार्थी आग्रह भूमिका हर्षाली कासार. आपले शिलेदार व वरिष्ठ निवडक IPS अधिकारी आहेत. त्यांचे मूळ गाव तामसवाडी, तालुका पारोळा, जिल्हा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.